नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे जिम लॉजिक्सच्या एका नवीन एपिसोडमध्ये. बरेच बिगिनर्स मला विचारतात, दादा ते जर्नी तर चालू केली, म्हणजे काय काय जण बल्क करतात, काय काय जण कट करतात, तर काय काय जण बॉडी रिकम्पोजिशनच्या साईडला वळतात. ठीक आहे, पण त्यांना कळत नाही की त्यांचे जे वर्कआउट स्प्लिट त्यांनी ठरवले किंवा जे ती डाएट फॉलो करतात ते कितपत बरोबर आहे. म्हणजेच काय, इन शॉर्ट, की त्यांनी त्यांची प्रोग्रेस व्यवस्थित ट्रॅक करू शकत नाही आहेत. आता जनरली जे पोरं असतात, जे नवीन असतात जिममध्ये, तर ते काय करतात, त्यांचं वेट ट्रॅक करतात आणि वेटलाच म्हणजे ती त्यांची प्रोग्रेस समजतात. एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर जे पोरगं बल्क करते ते काय म्हणणार, नाही भाऊ माझं वेट वाढतंय, मी प्रोग्रेस करतोय. जे लोक कट करतात ते काय म्हणणार, नाही भाऊ मी वजन कमी करतोय म्हणजे मी ऑन ट्रॅक आहे. किंवा काही काही लोक काय म्हणतात की मी वजन तेवढंच ठेवलंय पण माझं फॅट कमी होतंय म्हणजे ते ऑन ट्रॅक आहेत. आता हे एका अर्थानं बरोबर आहे आणि एका अर्थानं चुकीचं आहे. का सांगतो, वजन बल्कमध्ये इव्हेंच्युअली वजन वाढायलाच पाहिजे, पण ते किती वाढते हे पण मॅटर करतं ना. लेट सपोज तुम्ही 1.5-2 महिन्यामध्ये जर तुमचं 10 आणि 12 किलो जर वजन वाढत असेल ते किती चुकीचं आहे. तेवढं तुमचं मसल मास असेल का ह्याचा पण विचार करा ना कधीतरी, की तुमचं तेवढं मसल मास नसतं, तेवढं असतं बॉडी फॅट. म्हणजे काय, तुम्ही खूप जास्त फॅट पुट ऑन केले त्या बल्कच्या जर्नीमध्ये. म्हणजे त्याचाच अर्थ काय की तुमची डाएट कुठं तर चुकत असेल. किंवा लेट सपोज कटमध्ये तुम्ही खूप जास्त वेट लॉस केलं, एक्स्ट्रीम वेट लॉस, मग त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा मसल लॉस पण होतो. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असू शकतात, की तुमचं प्रोटीन इंटेक व्यवस्थित नाही आहे किंवा तुम्ही तेवढ्या इफिशियंटली ट्रेन नाही करत आहे, म्हणजे टिल द फेल्युअर नाही ट्रेन करत. याने काय होतं की मसल लॉस होण्याचा धोका खूप जास्त असतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण बोलूया की मग मेजर कसं करायची प्रोग्रेस. तर ठीक आहे, पहिलं म्हणजे तुम्ही काय करा, बॉडीचे मेजरमेंट्स घ्यायला चालू करा. आता बॉडीचे कुठले कुठले मेजरमेंट्स घ्यायचे आहेत, तुमचं हिप्स, कंबर, गळा, छाती, दंड म्हणजे बायसेप्स, चेस्ट, त्याचे तुम्ही मेजरमेंट्स घ्या. ज्याने की काय होईल, जर तुमचा गळा आणि कंबर खूप जास्त वाढते बल्कच्या जर्नीमध्ये, तर तुम्ही ही लक्षात घ्या की तुमचं फॅट पुट ऑन जास्त होतं आहे, जेवढं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हां, ते इव्हेंच्युअली वाढतं पण ते हळूहळू वाढायला पाहिजे ना, त्याला काहीतरी लिमिट्स आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही कट करताय आणि तुमचं वेट सडनली ड्रॉप होतं किंवा एकदम बॉडीची जे साईज आहे ते एकदम जास्त कमी होती आहे, तर ते पण तुम्हाला चांगलं इंडिकेशन देऊ शकतं की तुमची कटमध्ये पण तुम्ही खूप जास्त डेफिसिटमध्ये गेलाय. त्याच्या कॅलरी इंटेक तुम्हाला किंवा जो कार्ब्स इंटेक आहे तो थोडासा वाढवला पाहिजे. ठीक आहे, आता दुसरं आणि जे मोस्ट इफेक्टिव्ह मला वाटतं, तुमचा वर्कआउट ट्रॅक करा. हां, हे जरा आहे ओल्ड स्कूल आहे की भाई वही घेऊन जायचं लिहायचं. वही घेऊन नका ना जाऊ, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ॲपमध्ये बघा, असे भरपूर ॲप्स तुम्हाला प्ले स्टोअर भेटून जातील. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बघा तुमचं वर्कआउट डेली तुम्ही काय मारताय. आणि ही तर अजिबात करू नका की आज ह्यो सेट घेतला उद्या तो सेट घेतला, नाही. का, कारण की याच्यामध्ये तुमचा वर्कआउट ट्रॅक तुम्ही करूच नाही शकत ना. आज चांगलं वर्कआउट स्प्लिट तुम्ही डिफाईन करा आणि त्याचबरोबर तुमचं मग वर्कआउट ट्रॅक करायला चालू करा. वर्कआउट ट्रॅक केल्यानं काय होतं सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही बल्कवर आहे किंवा कटवर आहे किंवा कसल्याही प्रोसेसमध्ये, आणि जर तुमचे वेट्स हळूहळू वाढत जात आहेत, म्हणजे कसं, त्याचं जर तुम्हाला आधी 20 किलोने शोल्डर प्रेस जात होते, ठीक आहे, तेच जर आता 25 किलोने जात आहेत, 27.5 किलोने जात आहेत, डेफिनेटली त्याचा अर्थ असंच होतं की तुमचं मसल मास गेन झालेलं आहे. हां, आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बॉडी, आता हे 2 जे फॅक्टर्स आहेत आणि त्याच्याबरोबर तिसरा फॅक्टर म्हणजे वेट, हे तिन्ही जर कंबाईन करून चाललं तर वेल अँड गुड. का असं सांगतो, राहुल नावाचा एक पोरगा आहे जो आता बल्कवर आहे. ठीक आहे, तो काय करतोय, त्याचं जे वेट घ्यायची कॅपॅसिटी होती, आधी 20 किलोनं शोल्डर प्रेस मारत होता आणि आताच तो 25 किलोनं किंवा 27 किलोनं मारतोय. ठीक आहे, म्हणजे त्याचं काय, मसल मास गेन झालं, प्लस त्याचे बॉडी मेजरमेंट्स एवढे नाही वाढलेले, एक्स्ट्रीम हाय नाही गेलेले. म्हणजेच काय, त्यानं थोडंफार फॅट पुट ऑन केले पण एवढं पण नाही, दॅट इज ओके. आणि त्याचबरोबर त्याचं वेट पण खूप जास्त नाही वाढलं. म्हणजे कसं, महिन्याला 2-2.5 किलोचं वेट त्यानं वाढवलं आहे किंवा इट इज कम्प्लिटली फाईन, किंवा ते व्हायलाच पाहिजे, कारण तेच नाही झालं तर मग प्रोग्रेस कशी होणार ना. मग हे तिन्ही फॅक्टर्स जेव्हा तुमचे अलाईन असतील, हां, मग त्यावेळी म्हणाले भाई प्रोग्रेसला क्वालिटी चालू आहे. मग तसंच हे 3 जे फॅक्टर्स आहेत, कुठले कुठले,
सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचं बॉडी मेजरमेंट्स, त्याच्याबरोबर आहे बॉडी वेट, आणि त्याचं बरोबर मोस्ट इम्पॉर्टंट की तुमचं जे वेट ट्रेनिंग आहे त्याचं रेकॉर्ड ठेवणं. ठीक आहे. मग हे तिन्ही फॅक्टर्स जेव्हा तुम्ही अलाइन करून ठेवता आणि नंतर जेव्हा इव्हॅल्युएट करता तेव्हा तुम्ही मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट घेऊ शकता की माझं भाई ऑन ट्रॅक आहे की नाही. आणि जर तुम्हाला ही पण कळत नसेल की मी बॉडीचे मेजरमेंट कसं घेऊ, सिम्पल गोष्ट आहे, टेलरकडे जावा ना, खालच्या देतोय की करून 10 रुपयाला, निवांत त्याच्याकडे जावा, सगळे मेजरमेंट्स काढून या. प्रत्येक 2 वीकला नाहीतर जर एवढं पण होत नसेल तर महिन्याभरात एकदा दर महिन्याला चेक करा की तुमचं काय होतंय काय नाही. आणि जर तुम्ही खरं सिरियसली असाल ना, माझं तर मग 2 आठवड्यांनी चेक करा की ज्याने की तुम्हाला अंदाज येऊन जाईल की ओव्हरऑल तुमची प्रोग्रेस कुठं चालले काय नाही. आणि ह्याला ना खूप जास्त कॉम्प्लिकेट करायची गरज नाही आहे, सिम्पल आहे. 3 तर गोष्टी ट्रॅक करायची आहेत तुम्हाला, 3 गोष्टी, आणि तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं. एवढं तर तुम्ही स्मार्ट असायलाच पाहिजे ना की तुम्ही या 3 गोष्टी इव्हॅल्युएट करू शकता. ठीक आहे. आणि त्यानुसार तुमची डाएट आणि वर्कआउट प्लॅन ठरवा. जर तुमच्या रुटीनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ह्याच्याविषयी तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईन. नाहीतर मी माझं खाली ईमेल ID मेन्शनच करते, त्याच्यावर तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सगळे टाकू शकता. तुम्हाला मी हेल्प करायचा खूप जास्त प्रयत्न करेल तुमच्या या जर्नीच्या प्रोसेस ट्रॅकिंगमध्ये. या दॅट्स गुड. मग जर तुम्हाला काय डाऊट असेल तर बिंदास विचारा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर ही जर्नी जॉईन करायची असेल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.